काय केलं ओरड. बाय द वे हे टी शर्ट कोणाचं आहे मला कळेल का? टी शर्ट कोणाचं आहे? बघू बाबांचं काय चाललंय. हा कलर एक नंबर. सकाळ सकाळ कसं काय मंडळी, मजेत का? आणि आमचे पाहुणे नाही, आमचे घरचे दादा आलेले आहेत. दादा आणि वहिनी आलेले आहेत. कोण? नयन दादा, गोपाळ मामांचा मोठा मुलगा, आणि त्यांची ही सून आलेली आहे निधी वहिनी. या नाही, आता तर त्याची निघायची वेळ झाली होती. नाही ते काय झालं, ते टेंबोड्याला ना काहीतरी कार्यक्रम होता, तिकडे आले होते. त्यांना वाटते जायता आल्याच जवळ तर आत्याला पण बघू. गृहप्रवेश गृहप्रवेश होता. ती जेवायला सांगितलं, म्हणतं जेवारे ते नाही. थंड केला, थंड पण नाही पित. आता काय फेरी होत नाही का थंड नाही पित? भेटून जाऊ बघ ना कसा झालाय तो बरे चालेल. हा बिचारा. तर काय उगाच असते, नाही काहीतरी आहे. सांग आमच्या बसायला संध्याकाळी करून बघा आणि मला सांगा कसं झालंय. बाने दोघं पण भेटली, रंजिता रोहन भेटले. बरोबर काल नेमके ते पण आलेले. काल रात्री चालू आम्ही. एक महिना येत नाही. बरे झाले भेटले. इथे धावती भेट करते, बैठकीला येते ना, तेव्हा रात्री येते ना, सकाळी बैठक झाली की निघून जाते. टाटा, चला जय सद्गुरू. काळजी घ्या आणि या ना परत एकदा. जय सद्गुरू. आणि ओवीने मला आधीच सांगितलेलं आहे, मम्मा रूम मध्ये येताना नॉक करूनच यायचं आहे. आज काय मॅडमचं आज काय पर्सनल पार्टी आहे, सो आम्ही तुम्हाला काय डिस्टर्ब नाही करणार. तुम्ही ऑर्डर द्या काय हवंय ते, आम्ही बनवतो. हा मॅडम. हा का हा समृद्धी दिदी आणि ध्रुवीला तर सगळेच ओळखत आहेत. चला जेवून झालं, संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता म्हटलं की चला आता आरामात जरा मसाला भरायला घेऊया. बरोबर आई? ऊन कमी झालं ना. ऊन कमी झालं ना तर ऊन लागतं ना, उन्हामध्ये बसून मसाला भरायचा. ऊन लागतं असं नाही संबंध. उन्हाची वाफ येते ना, त्यामुळे आणि हा मसाला नाका डोळ्यात गेला तर खक खूक चालू होईल, माहितीये का? म्हणून 5 नंतर करायचा मसाला भरायचं काम. आणि थंड पण होतो व्यवस्थित. आता समजा कालपासून भरपूर थंडच झालाय तो. आई आपल्याकडे हँड ग्लोव्स पण होते ना. नाही तसा हाताला आग नाही होत, फक्त तू फसकन करील ना तर डोळ्यानं नाक जाईल. फसकन नको करू का? हलके कर. हिंग नाही हिंग आपण आता डबे करू ना, हा डब्याच्या काड्या कोपऱ्यात टाकू असं नाही, तो चाललेलं ते. हा तो इकडे ठेवून दे. बा सोन्यासारखा मसाल्याला भाव आहे रे बाबा. हा मग खूप महाग आहे. या मोठ्या पिशव्या किती किलोच्या आहेत? नवलेशा 2 किलोच्या आहेत वाटतं. 1 किलोची नाही वाटत, ही 1 किलोची. ही 1 किलोची आहे. ML वर कसं काहीतरी हा मग ही 1 किलोची पिशवी ही आहे. ही 1 किलोची आहे. ही 1 किलो जास्त भरलं तर काय भरल्याचा संबंधच नाही मिळत. पण ते कसा आपण तेवढाच काढला तेवढाच केला म्हणजे वाफ नाही लागत त्याला, म्हणजे ही नाही होत असं फिका नाही पडत. असं पावसाळ्यात जास्त 1 किलोच आहे. सांभाळायला लागतं. गेल्या वर्षी एवढ्यालाच होता 1 किलोच्या. अजून छोटा होता. आमचं चाललंय मसाला भरायचं काम बघा. हा बस आता याला पॅक कर. थांब जरा तरी म्हणजे हे होत ठसका वगैरे येत नाही ना, व्यवस्थित चाळून दिलं. हो ठसका पण येत नाही अजिबात. खाली नाही, वरती बुडाला जरा भरली पाहिजे ना व्यवस्थित. हा आता बरं थोडस 1 चमचा टाक 1 चमचा असा. बस किती किलो रचित आहे टोटल? 10 किलो मिरच्या होत्या, म्हणजे त्याच्यावरतीच झाला असेल ना मसाला, है ना बाबा? बेडनी मसाला. तुम्हाला बिल दाखवलं ना मगाशी. हो मी रोन काय केलं माहिती का? हे आता म्हणजे तुला सांगते मी 3 किलो कलरची मिरची घेतली, 3 किलो आपला तिखट मिरची घेतली आणि बाकी सगळ्या त्या संकेश्वरी मक्केश्वरी कोणत्या असतात त्या अर्धा किलो घेतल्या. असा करून तो 10 किलो मसाला मिरची घेतली. त्याच्यानंतर आणि फोनवरच सगळं, रंजिता तिकडे दुकानवाल्याकडे, मी घरी तिला सांगितलं लावून दिलेला. 10 किलोला 1 किलो धणे टाकले, 1 किलो राई टाकली, अर्धा किलो जिरं, पाव किलो काळी मिरी, बाकी सगळं ते 100 ग्रॅम 200 ग्रॅम असं सगळं घेऊन ना मसाला तयार केला. पण मी एवढे त्याने अजून ऍड केलं. त्याला वर मी बोलली पण ना, म्हटलं आता काही जर कमी पडेल, हळकुंड वगैरे घ्यायची होती ना, हळकुंड वगैरे सांगितलं मी माझ्या पद्धतीने. तुम्हाला म्हटलं काय कमी पडेल तर तुम्ही त्याच्यात अजून टाका. म्हटलं एक 50 ग्रॅम 100 ग्रॅम बडीशेप पण टाका, त्याने पण मसाला सुंदर होतो. वेलची पण टाकायला सांगितलं मी त्यांना सांगितलं असा मसाला बनवा, काही नाही टाकायची गरज, फक्त मसाला टाकला की भाजी चविष्ट झाली पाहिजे. वेलची वगैरे सगळंच टाकलं त्याच्यात. पण असा म्हणजे मसाला एवढी वर्ष आपण करतो मसाला,
पण फारच छान मसाला. तर मंडळी खरंच कुठे असतील तुम्ही ना तर हा मसाला घ्याच. बघा नंबर आहे, वेबसाईट पण आहे. आणि सगळीकडे डिलिव्हरी त्यांची, भारतात पण आहे, भारताच्या बाहेर पण डिलिव्हरी आहे. पिशव्या घे. 1 2 हा बा आधी मसाला होऊ दे. हा ठेवा ना. 3 3 4 हा चार. टाका 5 5 6 7 8 7 8 8 पिशव्या. हा 9 नाही छोटी ही अर्धा किलोची आहे. ऐका ना हा 7 8 ना 9 ही नऊ, दोन्ही नऊ. मिळून झाल्या 9 9 9 पिशव्या झाल्या. तर मंडळी हा याच्यात किती मसाला असेल सांगा बरं. ह्या नवरेशला मी सांगितलेले 1 किलोच्या पिशव्या आण. त्याने एवढा मोठे आणून ठेवलाय 2 किलोची पिशवी. तर तुम्ही सांगा बरं किती किलोचा मसाला असेल हा याच्यात ठेवलेला. तुला किती वाटतो? 1.5 किलो 2 किलो अंदाज जसा वाटतो मला ना. मला 1 किलो प्लस वाटतोय. शुभ का 1 किलो 1 किलो प्लस म्हणजे 1 किलोच्या पेक्षा जास्त. हा 1.25 किलो पर्यंत वाटतो मला. असं का? हा 4-4.5 किलो बेडन आहे आपला. हा आपला मसाला झाला 14 किलो अंदाज हा. बरोबर. हा 14 किलो आणि हा एवढा. Yes. हा तर ह्यो आता आपण खायला ठेवूया. हा इथे बघ तुम्ही काय केलं? ओरड. नाही हळदीला नाही नाकाला लागले ते काय होत. ड्रेस खराब होईल तुझा. जो गरम मसाला आहे का? हा तो गरम मसाला आहे. नवलेश पण बोलतो यो गरम मसाला आहे का? आईच्या जवळ जाऊ यो बोला. सगळं शिकले यो करायला. जास्त माझ्याच सोबत असतो तो. यो का बोलतो ना? हा स्वतः पण बोलते. याचं कसं काय करायचं पण. ते काय काय येते? अगं चाळलेला मसाला. मग त्याचं काय? परत आता ना तू त्या याच्यात टाक सोपात. हा सर्दी झाला मला. सर्दी नाही झाला अरे नाकाला झुंबलं तुझे. हा पॅक कर. हळद हा आहे, मस्त हळद आहे. हा. हळदीचा वास बघ. छान आहे हळद. शेलमची आहे. एकदम खतरनाक शेलमची आहे ना ती. शेलमचीच हळद बरी. हा ना. हो मी तर पहिल्यापासून शेलमचीच आणायची. ह्याचे लाडू बनवायचे काय? कसले हे गरम मसाल्याचे काय करायला. कलर तर लाडू सारखाच आहे. सुगंध भारी आहे ना कोणते गरम लाडू? मसाल्याला. हा. हे आमच्या शाळेमध्ये मिळायचे पहिले. कल्याणी मिळायचे ना तुम्हाला? रव्याचे कसले असायचे ते? अरे ते काय ग ती डाळ. हो नाही डाळ नाही ना. हे द्या. सेम या कलरचे अंगणवाडीमध्ये मिळायचे शाळेमध्ये. हळद झाली ना. 1 पॅकेट हळदीचं, 2 पाकिट, 3 पाकिट आणि 4 पाकिट. 4 पाकिट हळदीचं झालं. हळद 2 किलो सांगितलेली. 2 का 3 किलो तुम्ही सांगितलं? 3 किलो सांगितलेली. ते अर्धा किलोचं पाकिट. नाही, जास्त अर्धा नाही जास्त आहे. त्याच्यावरूनच समजलं ना आपल्याला 3 किलो किलोची हळद झाली 3 हो 3 किलो. आणि ते आहे ना म्हणजे 3 किलोची अर्धा किलोची 5 पाकिटं बदली होय ना. हा. आहे ना मग. आणि हा किती घेतलेला? हा तुम्हाला माहिती. 2 किलो हा, मग गरम 2 किलो मसाला. हा 2 किलो सांगितलं ना. मग बरोबर 3 पॅकेट झाली ना. तर 3 पाकिटं गरम मसाल्याची झाली. हा. 5 हळदीची आणि 9 मसाल्याची. हा म्हणजे आपला मसाला 10 किलोचा 4 किलोनी वाढला. हा बरोबर. 4-4.5 किलो त्यात बेडन झालं हा ना. हा मग मग झाला मसाला. ओके. बरोबर झाला. हा. आवडला ना तुला? हा. नक्कीच. खुश ना? हो मी तर सांगते मसाला ना डोळे मिटून सगळ्यांनी करावा. खरंच छान आहे खूपच ना? छान. आमच्या सगळ्यांना आवडला. संध्याकाळची वेळ झाली आणि जेवणाची वेळ झाली आणि इथे बोंबिलचा रस्सा आणि इथे कल्याणीचे ट्रेडमार्क स्टाईल हातभाकरी आणि उद्यासाठी तिसऱ्या बोंबलाचं कालवण होतंय तयार. इथे तर भाकरी कशी मस्त फुगेल. फुगते का? फुगेल. ताजे बोंबील आहेत. त्याचं भारी कालवण. बाय द वे हे टी शर्ट कोणाचं आहे मला कळेल का? कोणाचं आहे? टी शर्ट कोणाचं आहे? सगळी माझी टी शर्ट तुम्ही लांब केलं खेचून. ह्याची लेग. माझं टी शर्ट मिळते का तुम्हाला घालायला? मला खूप छान वाटतं. बघा ना किती मस्त ढिल्लं वाटतं. बरं आहे, आमचे सगळ्यांचे पैसे वाचतील कपड्यांचे. हो ना. माझी टी शर्ट सगळी संपवा तुम्ही. नाही फुगणार नाही. नाही मध्ये फाटली आहे ना. हो. आता नाही फुगायचे तिला. तर काय रुसली ती आज भाकरी रुसलंय. टाकी घुसलं होती, काय करणार? आता भारी येतोय. होय, माणसं आहेत. नक्कीच शिस्तीत. रंग पण बघ किती मस्त. फुगेल का आता? अर्धी फुगली. रुसली आहे ती आज. रुसली आहे. घुसली ती. तिला कॅमेरा समोर यायला नाही आवडत. लागते कॅमेऱ्याच्या समोर यायला. पण थोडी फुगली. आणि हे बघा ओवीच्या मैत्रिणी गेलेल्या आहेत आणि ओवी तर सगळं साफसफाई करते. ओवी कसं वाटते तुला? फ्रेंड सोबत कसं वाटलं अख्खा दिवस? मजा आली आजचा दिवस आठवणीत राहील का तुझ्या? एकदम. चल तुझं काम कर.
आणि इथे आमच्या साहेबांचं काहीतरी चाललेलं आहे. आमच्या हा? तवा चिकन करतोय. तवा चिकन का करतोय कारण आमच्या साहेबांना हे आवडत नाही. मोबाईल. हे बघा हा बोंबलाचा रस्सा हा 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 आवडत नाही म्हणून हा जे चिकन करतोय. हा आपला नवीन घरचा मसाला वा, वा, वाला वा. बनकरचा. पाहिजे का? हा स्पायसी कर ना. झणझणीत आहे. दुपारी कसं वाटलं बसचा. आहे ना. आता तुला मजा वाटते ना. पहिल्यासारखं नाही ना आता. भारी. हा कलर बघितला का? तरी बघ. अरे बघ काय भारी आहे. तवा चिकन. कुठला चिकन? तवा चिकन. तवा चिकन. बिहारी स्टाईल का यूपी स्टाईल? ही बिहारच्या बघ. बिहारी स्टाईल. कांदळा बोल. बघ पुढे बघ एकदम झाडा. हे बघ प्याज. प्याज बल गया पुढा. हे बघ चिकन बघ झाला. हे बघ हे बघ कट झाला. तो पानी की एक बूंद भी नहीं है इसमें. नाही ओनली प्याज. ते पहिल्यांदा म्हणून आयटम हा. कलर तो बढ़िया बा. कलर तो बढ़िया लेकिन टेस्ट कैसा हमको नहीं पता. काय काय करतो? चल कुठे जायचं? कुठे घेऊन जाते मला? कुठे गेम खेळायची तुला? काढ. इथे 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 चल. इथे चल. इथे इथे इथे. मस्त गेम आहे रे हो प्रथा. वाव. हा जोड सगळं जोड. कसा गेम आहे दाखवू सगळ्यांना बघा. असा गेम आहे आणि त्याच्यामध्ये प्रथा काय टाकणार? हा असा रिंग टाकायच्या. लांबून टाकायच्या सोनू. दे इथे. इथे ठेव. इथून टाक. इथे पडला. ह्याच्यावरती लागते. टाक ह्याच्यामध्ये टाक. बरोबर टाक बरं. टाक टाक. वाव. बघू बाबांचं काय चाललंय. हा कलर एक नंबर. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी आहे तुमचे होस्ट आणि तो क्रेझी फूडी रंजिता आणि आज मी आली आहे दत्तानी मॉलमध्ये. एक इव्हेंट आहे त्यासाठी. ही साडी आठवते का? मी इंस्टाग्राम वरती पोल घेतला होता कोणती साडी घेऊ. बऱ्याच जणांनी या साडीची कमेंट केली होती. सो मी ही साडी घेतलेली आहे. रंगोली NX मधून घेतलेली. कशी वाटते कमेंट करून सांगा. हे पण युट्यूबरच आहेत हा, पृथ्वीराज अच्छा, म्हणून. हा, हा. आज मला तुझ्यासोबत मुलाखत करायची आहे. छोटेसे प्रश्न, एक रॅपिड फायर प्रश्न राहतील. पहिले सगळे कार्यक्रम झाले ना, नक्की नक्की कारण की वसईसाठी फेमस आहे एकदम, त्यामुळे बोललो चला रॅपिड फायर पाहिजे. नक्की नक्की. सर्वात प्रथम मी पुन्हा एकदा रंजिता पाटील आणि आमच्या पुष्पा जाधव मॅडम त्यांचं स्वागत करतोय. वसईमध्ये आलेल्या प्रसिद्ध फूडी ब्लॉगर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर रंजिता मॅडम यांचं स्वागत करावं. थँक्यू सो मच. वॉक फॉर अ कॉज राईज अँड शाईनच्या करता प्रज्ञा धुळे आणि त्यांच्या आई, मनापासून धन्यवाद. तुम्ही आज इथे मला बोलवलात आणि मान सन्मान दिलात याबद्दल. प्रवास माझा पूर्ण झाला माझ्या कुटुंबामुळे, त्यांच्या साथ देण्यामुळे. नाहीतर ऑफकोर्स जर त्यांनी साथ नसती दिली तर मी कायच करू शकले असते. मी जास्तीत जास्त हातपाय मारू शकले असते, रडले भांडले असते, सगळं केलं असतं. पण ऑफकोर्स माझ्या आई, माझे मिस्टर, माझी मुलगी, माझी जाऊ, धीर, एव्हरीवन, माझ्या आजूचे बाजूचे माझे मित्र मंडळी सगळ्यांनी मला भरभरून साथ दिली आणि त्यामुळे मी इथे आहे. इव्हन प्रज्ञा आल्सो. प्रज्ञाने पण मला खूप छान साथ दिली आहे. सो म्हणजे आपण जेव्हा एकटे पुढे जात असतो, जरी मी एकटे दिसत असेल तर मी एकटी नाही आहे. तर माझ्या पाठीमागे बरेच जण आहेत. त्यांच्या सपोर्टमुळे मी इथे आहे. आणि ऑफकोर्स या सगळ्यांमुळे तुमचा सगळ्यांचा देखील थोडा हातभार लागलेला आहे माझे व्हिडिओज पाहून. आणि हा प्रवास इथेच थांबला नाही. लास्ट 2 इयर पासून मी माझी ट्रॅव्हल कंपनी सुरू केली, फ्लाय विथ रंजिता ट्रॅव्हल्स. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही तुमच्या गृहिणींना प्लीज सपोर्ट करा, कारण महिलांमध्ये खूप ताकद असते. पण फक्त एवढाच आहे ना त्यांचा इशू, का त्या स्वतःला ओळखण्यामध्ये कमी पडतात आणि त्यांना घरून पाठिंबा मिळणं हा खूप खूप मोठी गोष्ट होऊन जाते. माझ्या नवऱ्याने पाठिंबा दिला तर सासू देत नाही.
सासूने दिला तर आजूबाला बाजूबाला देत नाही आणि सगळ्यांना दिला मग तिलाच करायचं नसतं काहीतरी. हा खूप मोठा इशू आहे. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळ्यांनीच तिला साथ द्या, पाठिंब्याची गरज आहे. थोडासा सा पुश करो, अपने आप फिर आगे जाएगी. थँक्यू सो मच डिअर, थँक्यू. Tia, tia, re, tia, re, tia, tia, re, tia, 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 re, tia, मस्त आहे, छान आहे. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी नथ आहे तुझ्यासारखीच. किती बघा गोड छान बनवली आहे नथ. सुंदर आहे ना. इव्हन मी आज साडीवरती पण घातली तर छानच दिसेल. सांगा ना कशी दिसते मी हिने बनवलेल्या नथीमध्ये. कशी दिसते सांगा नक्की. थँक्यू सो मच डिअर. काय आहे तुझं पेज, काय आहे? नथवाली प्रतिभा. नथवाली प्रतिभा हिचं इंस्टाग्राम वरती पेज आहे, तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन ते पेज फॉलो करू शकतात आणि छान छान नथी पाहू शकतात आणि तिच्याकडनं खरेदी करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू डिअर, थँक्यू. आणि आज खूप दिवसानंतर पूजा ताई आलेल्या आहेत आणि तुम्हाला केक पाहून कळलंच असेल की हा केक बनवलेला आहे मेड बाय पूजा ताई. जवळजवळ 1 वर्षानंतर आलाय ती. हो, 1 वर्षानंतर ना. केक खूप मिस करत होते मी. अरे माझ्या बर्थडेला केक कसं नाही यावेळेस आला, केक कसं नाही. तर ताईने यावेळेस स्पेशल केक बनवलेला आहे. चॉकलेट नाही हा. चल चल कापायला सगळे तयार आहेत. ओनली खजूर आणि गव्हाच्या पिठापासून. वा वा, अच्छा. भारी हो. नॅचरल शुगर आहे. Natural. कापला पण. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Roma. Happy birthday to you. बस बस, जाम कट केला तुम्ही. ज्याने कट केला त्याने आधी खायचं. हॅपी बर्थडे. कट केला ना तू. होईल इकडे माझ्या बरोबर मम्माला बरोबर दीदीला प्रथा करून बघ. हा केक ते किती पण खाऊ शकते. हो कंटाळाच नाही नाही. आधी आधी आम्ही आका ग. आम्हाला प्रथा मम्माला बरोबर. प्रथा तू पण खा ना. कर्पूरा काढ. हा. परपलेलाच देते. हा. केक काय शिल्लक नाही राहत. हा ए थोडंसं खाऊन बघ, नको नाही. कसं झालंय, मी ट्राय नाही केलं, फर्स्ट टाइम ट्राय करून आणलंय तुम्हाला. कसं पता एक्सपेरिमेंट माझ्यावर. नाही पूजा असा अंदाज आहे की होईल व्यवस्थित. घ्या घ्या, ज्याला माहिती नाही घ्या. ताई घ्या, कल्याणी टेस्ट कर. घेतला का? हो. हा का पथा बारकं खाते का? जास्त खाल्या तोंडामध्ये गेलं. दाखव आता कसा दाखव बाबा ना. कसा. छान अजून गेला नाही, तोंडालाच फिरतोय. काही एक नंबर बनलाय. आवडला. शुगर नाहीये, फक्त खजूर पासून हा केक बनवला आणि प्रॉपर गोड आहे. मला पण वाटलं होतं एवढं गोड होईल, पण झाला व्यवस्थित. म्हणजे खूप खजूर छान गोड आहे. म्हणजे गोड पण नाही टाकला. हा ना, पण असं वाटत नाही. फक्त खजूरच आहे. ए प्रथा खा ना थोडासा.